ही जी सजावट तुम्ही आज माझ्या घरामध्ये झालेली पाहत आहात, ही आहे केळवणासाठीची सजावट। 3 लोक आहेत जी माझ्या घरामध्ये आज केळवणासाठी मी आमंत्रित केलेली आहेत। तर तुम्ही बघू शकता या 2 मुली ज्या माझ्या नणंद आहेत आणि हे माझे दीर आहेत। तर यांचं आज मी करणार आहे केळवण। यांच्यासाठी खूप छान आणि सुंदर असं मस्त मांसाहारी जेवण बनवलेला होता, गोड जेवणही बनवलेला होता। तर त्याची आज मी कशी तयारी केली आणि कशा प्रकारे जेवण बनवला, काय काय केलं, या सगळ्याचा डिटेल व्हिडिओ आज मी तुम्हाला टाकलेला आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनल माझा तुम्ही सबस्क्राइब केलेला नसेल तर सबस्क्राइब करा, आवडल्यास लाईक शेअर करा। तर सुरुवात करते मी माझ्या व्हिडिओला। तुम्ही बघू शकता मी फुलांनी मस्त असं छान अशी ताटाभोवती रांगोळी काढत आहे। तर या ताटाच्या आकारानेच मी रांगोळी तयार करणार आहे आणि सगळीकडे मस्त झेंडूची ताजी ताजी फुलं आणलेली आहेत आणि त्याच्या पाकळ्या तोडून अवतीभोवती असं मस्त गोलाकार पद्धतीने रिंगाण करून घेतलेला आहे। तुम्हाला तर माहितीच आहे की झेंडूची फुले ही खूप आणि खूप शुभ मानली जातात आणि केळवणाचा जो अर्थ आहे म्हणजेच केळीच्या पानावर आपण जो जेवण एखाद्याला देतो तो खूप शुभ असतो आणि त्यातूनच केळवणाचा जर आपण दुसरा अर्थ पाहायला गेलो तर केळवण म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या गोष्टीची काळजी घेणे हा सुद्धा होत असतो। आणि एखादी मुलगी जेव्हा तिचं लग्न ठरलेलं असतं आणि जेव्हा तिला सासरचे वेध लागलेले असतात त्यावेळी जेव्हा आपण तिची काळजी घेतो, तिचा आदर सत्कार पाहुणचार आणि तिला चांगले चांगले गिफ्ट देतो, तेव्हा आपण तिची एक प्रकारे काळजी घेतल्यासारखं होतं। म्हणून कदाचित हा शब्द जो केळवण आहे तो केळवणाचा हा दुसरा अर्थ सांगितला जातो की केळवण म्हणजे काळजी। तर काळजीही म्हणा किंवा प्रेम म्हणा किंवा आपुलकी म्हणा, यासाठी आज मी माझ्या 2 नणंद आणि दीराला बोलवलेलं आहे। तर यांचं लग्न खूप लवकर आणि मे महिन्यातच आहे, काही दिवसाच्या अंतरावरच आलेलं आहे आणि त्याचे जे काही लग्नामध्ये मी जाऊन जे काही मजा करणार आहे, जे माझे लुक्स असणार आहेत, त्या प्रत्येकाची व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे। लग्नाच्या आमच्या विधी कशा असणार आहेत, हळद कशी आमच्याकडे लावली जाते, या सगळ्या प्रकारच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या मी तुम्हाला माझ्या याच चॅनेलवरती शेअर करणार आहे। तर तुम्ही त्याही व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका। सो तुम्ही बघू शकताय मी अगदी मनापासून आणि खूप आनंदाने ही सजावट करत आहे। जितकं मला जमलं, जितकं मला करता आलं तितकी मी ही सजावट केलेली आहे। मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही सजावट कशी वाटली आणि जेवणही खूप छान केलेलं आहे। काही पदार्थ मी शाकाहारी केलेले आहेत, काही मांसाहारी केलेले आहेत, गोड जेवणही केलेले आहेत, खीर वगैरे सगळं केलेलं आहे। 3 जणांसाठी 3 ताटं व्यवस्थित सजवून ठेवता येईल अशी मी मस्त 3 रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि बसायला टाकलेलं आहे आणि समोर जो फळा दिसत आहे या फळ्यावर सुद्धा मी 3घांची नावं लिहिलेली आहेत आणि त्यांचा आदर सत्कार करणार आहे। तर तुम्ही पूर्ण डेकोरेशन बघू शकता। आजूबाजूला मी केळीची पानंही लावलेली आहेत। मुळातच केळीची पानं ही खूप शुभ मानली जातात आणि कार्यक्रमही केळवणाचा आहे, तर मग केळीची पानं ही हवीच आहेत। आणि पण मी जो जेवण आहे, जेवणाचं ताट हे केळीच्या पानावरती नाही दिलेलं आहे, कारण मान्यता आहे की मांसाहारी जेवण सहसा केळीच्या पानावर देऊ नये। त्यामुळे कारण केळीचं पान हे पूजेसाठी वापरलं जातं, ते एक पूजेचं साहित्य आहे आणि त्याच्यावर मांसाहारी जेवण देणं हे चुकीचं आहे। आणि तसं पाहायचं झालं तर गोड जेवणच करायला हवं होतं, पण आपल्याकडे जे लोक जेवायला येणार आहेत त्यांना मुळातच जर मांसाहार आवडत असेल आणि अशा मुली की ज्या आता सासरी जाणार आहेत आणि त्यांचं माहेरी बोलून त्यांना केळवण करायचं, त्यांचा लाड करायचा आहे, तर मग त्यांना जे पदार्थ आवडतात ते पदार्थच त्यांना खाऊ घालायचे होते। तर मी बघू शकताय त्यांच्यासाठी मस्त शेवेची खीर तयार केलेली आहे, आमच्या इकडे याला शेवया म्हणतो आम्ही। त्याचबरोबर पुरी केलेली आहे आणि मस्त अशी मच्छी फ्राय केलेली आहे। तर यांची जर तुम्हाला डिटेल रेसिपीज हवी असतील तर मला कमेंट करून सांगा, मी यांच्या रेसिपीज ही तुम्हाला देईन। या वेळेला मी शूट केलेलं नाही आहे कारण खूप सारी कामं होती आणि तुम्हाला दाखवते मी मेन पदार्थ जे मी बनवलेले आहेत। तर मच्छी फ्राय झालेली आहे, जीरा राईस केलेला आहे सुक्का चिकन जो तुम्ही पाहतात ग्रेव्हीवाला, त्याचबरोबर मटण आहे,
मटण रस्सा मस्त अगदी गावरान गावठी पद्धतीचा, त्याचबरोबर खीर जी तुम्हाला मी दाखवली आणि मस्त अशा पुऱ्या आणि जेवण तुम्ही बघू शकता. थाळीमध्ये पापडही वाढलेले आहेत आणि एंट्री झालेली आहे 3 जणांचीही. तुम्ही बघू शकताय आमच्या दोन्ही नवऱ्या आलेल्या आहेत माझ्या घरी. या आहेत माझ्या सासू ज्या त्यांची आरती करून घेत आहेत. येऊन थोडा वेळ झालेला आहे त्यांना. तर एक रस्म असते की घरामध्ये जेवायला घेण्याआधी त्यांचा आदर सत्कार आरती करायची असते. सो त्यांचा आरती करून स्वागत केला. त्यानंतर त्यांना घरामध्ये बोलवली आणि मग त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले. तर अशा प्रकारे ते आलेले आहेत घरामध्ये. आणि यानंतर जे माझे दीर आहेत त्यांचीसुद्धा आम्ही आरती केलेली आहे आणि त्यांनासुद्धा आरती करून घरामध्ये आम्ही एंटर केलेले आहेत. आणि त्या जेव्हा आल्या तेव्हा मी ताटंही सजवूनच ठेवली होती. तर हे आहेत माझे दीर. ही तिन्हीही माझ्या सासूबाईंच्या भावाची मुले आहेत, म्हणजेच माझ्या नवऱ्याचे मामांची मुलं आहेत. आणि तिघांचंही यंदा लग्न आहे. दोघा भाऊ बहिणींचं लग्न एकाच दिवशी आहे. आणि या ज्या बाजूला बसलेल्या दुसऱ्या ताई आहेत त्यांचं लग्न 2-3 दिवसानंतर आहे. तर अशा प्रकारे तिघांचंही लग्न होणार आहे आणि छान असं मस्त त्यांचं आम्ही त्यांच्या आवडीच्या पदार्थांनी केळवण केलेले आहे. तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहेत आणि खूप खुश आहेत. घरातली आमची सगळी मंडळी एकत्र होती आणि एकत्र येऊन हा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी साजरा केलेला आहे. तर सर्वात आधी ते लोक जेवायला बसले. तर तिघांनाही मी, माझी सासू, माझी जाव आम्ही आमच्या हाताने एक एक घास भरवलं आणि मग त्यानंतर त्यांनी जेवण चालू केलं. फोटोही काढून घेतले. कुठेही काहीही करा पण फोटो काढल्याशिवाय आपल्याला जमत नसतं. तर फोटोसुद्धा काढून घेतलेले आहेत प्रत्येकाचे जेवण भरवताना सगळ्या गोष्टीचे. शेवटला मी काही फोटो देखील शेअर केलेले आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर खूप आनंदाने आणि हसतमुखाने आम्ही सर्वांनी जेवण पूर्ण केले, अगदी गप्पा गोष्टी करत. आणि त्यानंतर मग जेवण पूर्ण झाल्यानंतर त्यांची आरती करून त्यांना गिफ्ट द्यायचे होते. तर दोघ्याही बहिणींसाठी साडी आणि भाऊ आहेत त्यांच्यासाठी छान असा शर्ट घेतला होता. आणि ते देण्याआधी त्यांचं पुन्हा एकदा आम्ही औक्षण केलं व्यवस्थित. त्यांना आरती करून ओवाळून मग त्यांना एकेकीला आम्ही दोघी जणींनी ओटी भरली आणि भाऊंना देखील नारळ आणि शर्ट दिला. अशा प्रकारे आमचा हा केळवणाचा कार्यक्रम आम्ही साजरा केला. तर या तिघांच्या लग्नाचाही व्हिडिओ, त्याचबरोबर लग्नामध्ये जी काही धमाल होईल त्या सगळ्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याचबरोबर शॉर्ट्स देखील मी शेअर करणार आहे. तर सगळे व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. अशा प्रकारे हा कार्यक्रम आज मी साजरा केला. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असंच सपोर्ट करत राहा. तुम्ही पाहू शकताय मस्त 3 जणांची आम्ही ओटी भरलेली आहे. मी आणि सोनू आम्ही दोघींनीही एकेकाला त्यांचे गिफ्ट दिलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच खूप आनंदी राहा, मस्त मजेत राहा. तुमचा दिवस असाच सुखाने आनंदाने जाओ, खूप खूप भरभराटी हो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.